नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 यामध्ये आपण मुलाखत तयारी कशी करावी यामध्ये आपण बघणार आहोत. मुलाखतीमध्ये हेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा ही नम्र विनंती. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, या पहिला प्रश्न आहे, तुमचा परिचय द्या. तर तुमचा परिचय देत असताना सांगायचं आहे की माझं नाव डॅजाश हे आहे, मी या गावचा रहिवासी आहे, माझे शिक्षण डॅजाशपर्यंत झालेले आहे, माझा गावातील लोकांशी माझा चांगला संपर्क असून पोलीस पाटील म्हणून प्रामाणिक सेवा करण्याची माझी इच्छा आहे. असा तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा परिचय द्यायचा आहे. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, पोलीस पाटलाची मुख्य कर्तव्ये कोणती. तर पोलीस पाटलाची मुख्य कर्तव्ये कोणती आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, गावातील कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला कळवणे, नोटीस पोहोचणे, ज्या काही नोटिसा येतात त्या पोहोच करणे, पंचनामा करताना मदत करणे आणि आपत्तीच्या वेळी प्रशासनास सहकार्य करणे हे पोलीस पाटलाची आपल्याला कर्तव्य असलेली दिसून येतात. हे असे तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारला जाईल, गावात भांडण झाले तर तुम्ही काय कराल. तर तुम्हाला उत्तर द्यायचे आहे, प्रथम दोन्ही बाजूंना शांत करेन आणि परिस्थिती नियंत्रणात आणेन आणि तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्याचं काम करेन, असं तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चोरी झाली तर पहिली कृती काय असेल. तर चोरी झाली तर पहिली कृती काय आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, घटनेची माहिती घेऊन लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला कळवेन आणि तपास कार्यामध्ये सहकार्य करेन, असं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अवैध दारू विक्रीबाबत तुमची भूमिका काय आहे. अवैध दारू विक्रीबद्दल तुमची भूमिका काय राहील. तर याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, अशी विक्री करणे कायद्याने गुन्हा असल्याने मी त्याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचं काम करत, असं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दोन गटामध्ये तणाव असल्यास काय कराल. तर दोन गटामध्ये गावामध्ये तणाव निर्माण झाला तर तुम्ही काय कराल. तर शांततेने दोन्ही गटाचे संवाद साधून परिस्थिती बिघडू नये यासाठी मी मदत करेन आणि वरिष्ठांना माहिती देईन, असं तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर आहे, पोलीस पाटील म्हणून म्हणून सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे. तर त्यांना सांगायचं की मी पोलीस पाटील पदावर निवड झाली तर मी पूर्ण प्रामाणिकपणाने किंवा अप्रामाणिकपणाने काम करत, असं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आहे, गावातील लोक तुमच्यावर विश्वास का ठेवतील. गावातील लोक तुमच्यावर विश्वास का ठेवतील. तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, मी कोणाच्याही बाजूने न झुकता कायद्याप्रमाणे काम करण म्हणून मग गावातील लोक माझ्यावर विश्वास ठेवतील, असं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आहे, राजकीय दबाव आला तर काय कराल. तुमच्यावर राजकीय दबाव आला तर तुम्ही काय कराल, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर तेव्हा उत्तर द्यायचं आहे, मी कायद्याच्या चौकटीतच काम करल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये कळवण्याचा प्रयत्न करन. मी कुठल्याही गैरमार्गाने काम करणार नाही, तर कायद्याच्या चौकटीमध्ये जे सत्य असेल त्याचाच वापर करण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवेन, असं त्यांना उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर आहे, गावातील महिला सुरक्षेसाठी काय कराल. गावातील महिलांच्या सुरक्षेसाठी काय कराल असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं आहे, तक्रारी तत्काळ पोलीस स्टेशनला कळवेल आणि महिलांमध्ये जनजागृती करण्याचं काम करा. ज्या महिलांना गावामध्ये समस्या जाणवत असेल किंवा असुरक्षितता जाणवत असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घेईन आणि ते जवळच्या पोलीस स्टेशनला कळवण आणि त्या महिलांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत, असं हे तुम्हाला त्यांचं उत्तर सांगायचं आहे. तुमच्या गावातील लोकसंख्या किती आहे.
तर तुमच्या गावातील लोकसंख्या किती आहे हे असा प्रश्न विचारला तर तुमच्या गावातील लोकसंख्या अंदाजे तुम्हाला सांगायची आहे. पण ही तर तुम्हाला खरी माहिती सांगायची आहे, ही तर खोटी माहिती सांगू नये. तुमचे तुमचे पोलीस स्टेशन कोणते आहे? तर तुमचं पोलीस स्टेशन कोणतं आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या जवळचं किंवा तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंडरखाली येतात त्या स्टेशनचं तुम्हाला पोलीस स्टेशनचं नाव इथे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे पोलीस पाटील. पोलीस पाटील खात्याशी कसा समन्वय ठेवा? पोलीस पाटील पोलीस खात्याशी कसा समन्वय ठेवील? तर पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशन या दोघांमध्ये कसा समन्वय साधला जाईल? तर नियमित त्यांना उत्तर द्यायचे, नियमित मी त्या पोलीस स्टेशनशी संपर्क ठेवून काम करेन आणि घटनाची वेळेवर माहिती त्या पोलीस स्टेशनमध्ये कळवून त्यामुळे दोघांमध्ये आमच्या समन्वय राहील असं त्यांना सांगायचं आहे. आपत्ती किंवा पूर. आपत्ती किंवा पूर किंवा आग लागल्यास तुमची भूमिका काय असेल? आपत्ती किंवा आपत्तीमध्ये पूर किंवा आग लागल्यास तुमची भूमिका काय असेल? तर उत्तर द्यायचं आहे, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत करेन आणि प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करेन. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर मी प्रशासनाला जे काही झालेलं आहे त्या संदर्भामध्ये माहिती देईन असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर आहे पंचनामा म्हणजे काय? तर तुम्हाला माहीत पाहिजे की पंचनामा म्हणजे नेमकं काय असतं. तर घटनास्थळी घडलेल्या बाबीची कायदेशीर नोंद करणे म्हणजेच पंचनामा. एखादी घटना घडलेली आहे त्या घटनेचा इत्थंभूत माहिती कायदेशीरपणे मांडणे त्यालाच आपण पंचनामा असं म्हणतो. तर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न कोणी केला तर तुम्ही काय कराल? तर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करा? तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, मी तसे करू देणार नाही आणि तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती कळवेल. मी तसे म्हणजे की एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला आणि तो लपवण्याचा प्रयत्न केला तर मी तसा गुन्हा त्याला लपवू देणार नाही आणि लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये माहिती देईल असं तुम्हाला त्या उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आहे गावातील प्रमुख समस्या कोणती आहे? तर गावातील प्रमुख समस्या कोणती आहे हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की डॅश डॅश ही आमच्या गावामध्ये समस्या आहे आणि ती प्रशासनाच्या मदतीने सोडवण्याचा मी प्रयत्न करेन असं तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला पोलीस पाटील का व्हायचे आहे? तर तुम्हाला पोलीस पाटील का व्हायचे आहे हा प्रश्न तुम्हाला शेवटला विचारला जाईल तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं आहे की मला गावची सेवा करण्याची संधी मला गावची सेवा करण्याची इच्छा आहे आणि मी कायदा व्यवस्था राखण्यासाठी या पदावर काम करण्याची माझी इच्छा आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे. त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी. पोलीस पाटील पदासाठी तुम्ही योग्य आहात का? तर पोलीस पाटील या पदासाठी तुम्ही योग्य आहात का असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की माझा गावाशी चांगला संपर्क आहे आणि मी प्रामाणिकपणाने काम करत असल्यामुळे मला त्या ठिकाणी या पदावर काम करण्यासाठी मी योग्य आहे असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे. शेवटी काही तुम्हाला सांगायचे आहे का असाही प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचे आहे की मला संधी दिल्यास मी पोलीस पाटील पदाची प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेन आणि जे काही पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहेत ते मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना द्यायचे आहे.